भंडारा जिले के वर्ठी में एक युवक ने इमरजेंसी मोबाइल ऐप बनाया है। जब कोई दुर्घटना होती है तो हमारा मोबाइल फोन लॉक होने के कारण लोगों को हमारे बारे में जानकारी नहीं मिल पाती है। इसके लिए अगर आपकी गाड़ी पर QR कोड लगा होगा तो इस ऐप में जिसका नंबर डाला होगा उसे अलर्ट मिल जाएगा, जिससे घर के लोगों को जानकारी मिलते ही हम तुरंत गूगल मैप की मदद से दुर्घटना स्थल की लोकेशन जान सकते हैं। ऐसे समय में कोई अजनबी भी इस QR कोड के जरिए दुर्घटना में घायल व्यक्ति की पहचान कर सकता है और यह ऐप देश का पहला ऐप होने से नागरिकों को इससे मदद मिलेगी। संकल्पना असं की बरेचदा आपण जात असतो। मी एकदा जात होतो आणि माझा स्वतःच ऍक्सिडेंट झाल्यानंतर कळलं की लोक आपल्याला मदत करायला खूप मागे पुढे बघतात आणि बरं देवाच्या कृपेने त्यावेळेस मी बसवलो। त्यात मी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे मग मला असं वाटलं की आपण काहीतरी असं करावं की जरी कोणी नसलं तर आपण त्या घटनेची माहिती आपल्या परिवाराला मिळाली आहे आणि मग त्याच्यामध्ये जर काही कोणी इच्छुक असेल तर त्याला मी जर बोलू नाही शकलं तर माझ्या परिवाराबद्दल, माझ्या आई वडिला, माझ्या बायकोबद्दल त्यांचे जे ॲटलिस्ट प्राथमिक जे कॉन्टॅक्ट आहेत ते कसे मिळणार। तर या संदर्भामध्ये आम्ही याच्यावरती रिसर्च केलं, बरेच टेक्नॉलॉजी बघितले, फॉरेनमध्ये कसं टेक्नॉलॉजी वापरल्या जातात ते बघितले। मग त्यातला एक तोडगा आम्ही काढून जे सोपी पद्धतीने आपल्या नागरिकांना कसं, इव्हन गावातला सुद्धा नागरिक त्याला कसं मदत करता येईल यातलं तोडगा काढून एक सॉफ्टवेअर आम्ही बनवला। मागच्या 3 वर्षापासून आम्ही वर्क करत आहे। आज मला संधी मिळाली माझ्या गावामध्ये आणि भंडारा जिल्ह्यातून आम्ही आमच्या गावामधून वर्ठी या गावामधून आम्ही याला सुरुवात करत आहे। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भंडाऱ्यामध्ये आम्ही हे इमर्जन्सी हेल्प कार्ड देऊ आणि कारण आपण बघतोय की आज बरेच कारणास्तव रोडावरती अपघात होतात। त्या अपघातामुळे बरेच जीव जातात, बरेचदा गोल्डन आवर्स मध्ये त्यांना ती मदत मिळत नाही, त्यांचे संपर्क होत नाही आणि बरेचदा असं असते की आपले जे मुलं असतात, माझ्यासारखी जे तरुण पिढी आहे ते शहरामध्ये जातात, शहरामध्ये सुद्धा अपघात होते। अपघात झाल्यानंतर ते नेमकं त्यांचे आई वडील कोण आहे, त्यांचे भाऊ मित्र कोण आहेत हे कळायला खूप कठीण होऊन जातो आणि तोपर्यंत मेडिकल फॅसिलिटी सुद्धा त्यांना मिळत नाही। कारण तुम्हाला माहिती आहे जिथपर्यंत त्याचे आई वडील कोण आहेत ते कळत नाही तिथपर्यंत मेडिकल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्रीटमेंट होत नाही आणि या ट्रीटमेंटशी वंचित राहतात। अशा प्रकारे मला ही संकल्पना आली आणि यावरती आम्ही काम केलंय आणि एंड ऑफ द डे एक फायनल प्रोडक्ट म्हणून आम्ही एक इमर्जन्सी हेल्प ॲप खूपच सोपं पद्धतीने इमर्जन्सी हेल्प हे जर का आपण प्ले स्टोर वरती सर्च केलं तर ती ॲप डाउनलोड होते। डाउनलोड केल्यानंतर सिंपल तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीचे कॉन्टॅक्ट टाका। महत्वाची गोष्ट अशी ती फॅमिली कॉन्टॅक्ट तुम्ही कधी पण बदलू शकता। उदाहरण आज मी दिल्लीला गेलं, दिल्लीला जात आहे तर मी एका दिल्लीतल्या व्यक्तीचं कॉन्टॅक्ट टाकलं, आल्यानंतर काढून घेतलं। अशा प्रकारे आपण इमर्जन्सीसाठी आपण सतर्क राहतो। बघा सतर्कता हे खूप महत्वाचं आहे आणि परत मी सांगतो की हेल्मेट याचा वापर नक्की केला पाहिजे। कार चालवता तर सीट बेल्टचा वापर करा, कारण बरेच अपघात या सॉफ्टवेअर आम्ही काढल्यानंतर आम्हाला कळलं की कशा प्रकारे अपघात होतात तर ते आपल्याच निष्काळजीमुळे असते। तर अशा प्रकारे हे ॲप आपल्याला मदत अभय नारनवरे नावाचा व्यक्ती आहे वर्ठीचा, त्यानं अतिशय छान एक इमर्जन्सी हेल्प मोबाईल ॲप म्हणून चालू केलेला आहे। याचा असा आहे की आजकाल आपण बघतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। अपघात झाल्यानंतर गोल्डन आवर मध्ये त्या व्यक्तीला जर मेडिकल मदत मिळाली तर त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो। कारण अनेक वेळा असं होतं की अपघात झाल्यानंतर कोणाला कॉन्टॅक्ट करावा प्रश्न पडतो। मात्र अभयने फार चांगला ॲप केलेला आहे की ज्याच्यामध्ये 2 पद्धतीने आहे की तुम्ही ते ॲप डाउनलोड करा। ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबामधील महत्वाच्या 3 व्यक्तींचे तुम्ही नंबर टाकू शकता। एक तर हे ॲप अपघात झाल्या स्वतः 30 सेकंदात ते 1 मिनिटापर्यंत स्वतः एक अलार्म देतं इमर्जन्सी ज्या कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना। ते जर नाही गेलं तर ज्या येणाऱ्या अनोळखी व्यक्तीने त्याच्यामध्ये स्कॅनर दिलेले आहेत ते स्कॅनला जर तुम्ही स्कॅन केले तर त्या अनोळख्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये त्या अपघात झालेल्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तींचे नंबर येतात, त्यांना फोन केला की त्याला तत्काळ मदत मिळू शकते। हे फार उपयोगी ॲप आहे, सर्वात जास्तीत जास्त लोकांनी त्या ॲपचा वापर करावा ही माझ्याकडून विनंती आहे सर्व।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।